माझा पहिला पगार माझ्या हातात आला तसा माझा नवरा आकाश सगळ्यांच्या समोर मला म्हणाला, आजपासून या घरात तुझ्या कमाईवर सगळ्यात पहिला हक्क माझ्या बहिणीचा राधिकाचा असेल. असं म्हणत त्यांनी माझ्या फोनमधून सगळा पगार त्यांच्या धाकट्या बहिणीच्या खात्यावर पाठवला. एवढं करून ते हसत पण होते, जणू त्यांनी खूप मोठा न्याय केला आहे. मी हे सगळं बघून आणि ऐकून सुन्न झाले. थोडा वेळ तर मला असं वाटलं की मी स्वप्न बघत आहे. माझ्या नवऱ्याने माझ्या मनाचा, माझ्या भावनांचा जरा पण विचार केला नाही. आमच्या लग्नाला आत्ता कुठे 2 महिने झाले होते. नोकरी सोडण्यासाठी पण कधी माझ्या सासरच्या लोकांनी माझ्यावर दबाव टाकला नव्हता. त्यामुळे मी हाच विचार करत होते की किती छान कुटुंब मला मिळालं आहे. पण त्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर माझी कमाई उचलून दुसऱ्या कोणाला तरी दिली गेली आणि असं करताना माझ्या नवऱ्याला मला एकदाही विचारावंसं वाटलं नाही. माझी सासू लगेच मुलीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बघितले का राधिका, मी तुला म्हणाले होते ना की सूनबाईचा पहिली कमाई शुभ असते. आता तुझं लग्न पण धूमधडाक्यात होईल. हे ऐकून हॉलमध्ये असलेले सगळे पाहुणे हसत होते. कोणीही माझ्याकडे बघत नव्हते. कदाचित त्या सगळ्या लोकांना असंच वाटत होतं की सुनेच्या कमाईवर तिचा स्वतःचा हक्कच नसतो. मी आकाशकडे बघितले आणि हळू आवाजात म्हणाले, अहो, एवढा मोठा निर्णय घ्यायच्या अगोदर कमीत कमी मला एकदा विचारायचं तरी होतं. माझं बोलणं ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. ते सगळ्यांच्या समोर मला म्हणाले, तुला विचारण्याची काय गरज आहे? लग्नाच्या नंतर नवरा बायकोची कमाई वेगळी नसते आणि माझ्या बहिणीचे लग्न माझी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी मनात आणले असते तर तिथेच तमाशा करू शकले असते. पण मला माझ्या बाबांचे बोललेले एक वाक्य आठवले. ते कायम बोलतात की बाळा, रागात घेतलेला कुठलाही निर्णय कायम चुकीचाच असतो. मी शांतपणे माझ्या खोलीत निघून गेले. बाहेरून हसण्याचे, बोलण्याचे आवाज येत होते आणि आत माझ्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. मी माझ्या फोनमध्ये बँकेचा ॲप उघडला. माझा सगळा पगार खात्यातून निघाला होता. आता फक्त माझ्या खात्यात 500 रुपये शिल्लक होते. मी फोन बंद केला आणि पहिल्यांदा मला जाणीव झाली की लग्नानंतर मुलगी किती एकटी होत असते. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले तर माझा उदास चेहरा बघून माझी मैत्रीण नेहा मला म्हणाली, काय झालं सुषमा, खूप उदास दिसत आहेस. अगोदर तर मी तिचं बोलणं टाळत होते, पण नंतर माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या. तिच्याजवळ मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. माझं बोलणं ऐकून ती थोडा वेळ शांत बसली आणि नंतर म्हणाली, सुषमा, मला तुझा पगार गेल्याचं दुःख नाही, पण मला या गोष्टीची भीती वाटत आहे की आज जर तू शांत बसलीस तर यापुढे प्रत्येक महिन्याला असंच होत राहील. तिचं बोलणं माझ्या मनात खोलवर घुसलं. संध्याकाळी मी घरी आले तर राधिका तिच्या मैत्रिणीच्या सोबत ऑनलाईन महाग फोन बघत होती. मला बघून हसत म्हणाली, वहिनी, तुझा पगार खरंच माझ्यासाठी खूप लकी निघाला. मी तर नवीन फोन पण घेत आहे. मी हैराण होऊन म्हणाली, पण ताई, ते पैसे तर तुमच्या लग्नाच्या खर्चासाठी होते ना. माझं बोलणं ऐकून माझी नणंद थोडी दचकली आणि नंतर म्हणाली, अगं वहिनी, लग्न पण होईल आणि माझा नवीन फोन पण येईल. माझा दादा आहे ना. तेवढ्यात माझी नजर शॉपिंग केलेल्या बॅगवर गेली. त्यात ब्रँडेड कपडे, शूज आणि मेकअपचे सामान होते. ते बघून लगेच माझ्या मनात एक प्रश्न आला की खरंच माझा पगार नंदेच्या लग्नाच्या खर्चासाठी दिला होता की दुसऱ्या कुठल्या कारणासाठी. रात्री मी आकाशसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मी खूप शांत आणि हळू आवाजात म्हणाले, आकाश, तुम्ही अगोदरच मला बोलला असता की माझा पगार तुमच्या बहिणीला द्यायचा होता तर मी स्वतः दिला असता. पण मला न विचारता सगळे पैसे देणे तुम्हाला योग्य वाटते का? आकाश रागात म्हणाले, एवढ्या छोट्याशा गोष्टीचा तू हिशोब ठेवायला लागलीस का? माझ्या बहिणीवर पैसे खर्च केले आहेत, परक्यांवर नाहीत. नवऱ्याचं बोलणं ऐकून मी शांत बसले. पण त्याचवेळी माझ्या फोनवर एक मेसेज आला. माझ्या खात्यातून 50,000 रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालं होतं. तो मेसेज बघून मी आश्चर्यचकित झाले, कारण माझा पगार तर सगळाच काढला गेला होता. म्हणून मी फोनवर बँकेचे स्टेटमेंट उघडले. त्यात स्पष्ट दिसत होतं की माझ्या नावावर एक पर्सनल लोन पण ॲक्टिव्ह झाला आहे आणि त्याचा पहिला हप्ता पण कापून गेला आहे. माझे हात थरथर कापायला लागले.
मी मनात विचार करायला लागले की मी तर कधीच लोनसाठी अर्ज दिला नव्हता. मग माझ्या नावावर 50,000ची कर्ज कोणी घेतलं असेल? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते सगळे पैसे कुठे गेले? पूर्ण रात्र मला झोप लागली नाही. सारखा सारखा एकच प्रश्न माझ्या डोक्यात घुमत होता की मी तर कधीच कर्जासाठी अर्ज दिला नव्हता. मग माझ्या नावावर 50,000चे कर्ज कसे काय मंजूर झाले? दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर मी बँकेत फोन केला. बँकेच्या कस्टमर केअरने माझी पूर्ण माहिती विचारून घेतली आणि मग सांगितलं की लोन ऑनलाईन पास झाले आहे. त्याचा OTP तुमच्या मोबाईल नंबरवरच गेला होता आणि त्या OTPनेच व्हेरिफिकेशनसुद्धा झालं आहे. हे ऐकल्यावर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. OTP तर माझ्या फोनवरच आला असणार. मग दुसरा कोणीतरी त्याचा वापर कसा काय करू शकतो? तेव्हा अचानक मला आठवले, 15 दिवसापूर्वी आकाशने माझा फोन हे सांगून घेतला होता की त्यांच्या फोनची बॅटरी संपली आहे आणि त्यांना बँकेचे एक महत्त्वाचे पेमेंट करायचं आहे. त्यावेळी जवळजवळ 15-20 मिनिटे माझा फोन त्यांच्या जवळच होता. मग त्याच दिवशी त्यांनी माझ्या नावावर कर्ज घेतलं होतं का? संध्याकाळी मी घरी गेले तेव्हा आकाश, माझी सासू आणि नणंद हॉलमध्ये बसून हसत होते. मला बघून माझी नणंद आनंदात म्हणाली, "वहिनी, माझा नवीन आयफोन आला आहे. बघ ना, किती सुंदर आहे." मी त्यांच्याकडे बघितले आणि नंतर नवऱ्याकडे बघून त्यांना सरळ विचारत म्हणाले, "आकाश, माझ्या नावावर 50,000चं कर्ज कोणी घेतलं आहे?" माझ्या बोलण्याने हॉलमध्ये शांतता पसरली. आकाश अगोदर तर शांत बसले आणि नंतर म्हणाले, "हो, मीच घेतला आहे. तुला नंतर सांगणारच होतो. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी घरात तमाशा करू नकोस." मी हैराण होऊन म्हणाले, "एवढी छोटीशी गोष्ट? मला न विचारता माझ्या नावावर तुम्ही कर्ज घेतले आणि ती तुम्हाला छोटीशी गोष्ट वाटत आहे का?" तेवढ्यात माझी सासू मध्येच म्हणाली, "अगं सुषमा, तो तुझा नवरा आहे. नवरा बायकोमध्ये काय तुझं आणि काय माझं?" मी पहिल्यांदा नवऱ्याच्या डोळ्यात बघून म्हणाले, "जर माझं तुझं असं काहीच नसतं, मग तुम्ही कर्ज तुमच्या नावावर का घेतलं नाही?" आकाशचा चेहरा लाल झाला. ते रागात म्हणाले, "माझ्या नावावर अगोदरच घराचे लोन चालू आहे. त्यामुळे तुझ्या नावावर घ्यायला लागलं. 2-4 महिन्यात मी भरून टाकेन." तेवढ्यात माझी नजर टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांच्या बिलावर गेली. 50,000चं बिल होतं. ते बिल हातात घेऊन मी विचारलं, "हे बिल कुणाचं आहे?" तशी राधिकाताई घाबरल्या. सासू लगेच म्हणाली, "राधिकाच्या लग्नासाठी दागिना घेतला आहे." पण बिलावर स्पष्ट दिसत होतं की डायमंड ब्रेसलेट खरेदी केलं आहे. मी ताईंच्या हाताकडे बघितलं. ते ब्रेसलेट त्यांच्या हातावर चमकत होतं. म्हणजे माझा पहिला पगार गेला. मग माझ्या नावावर कर्ज घेतलं आणि त्याने नंदेच्या इच्छा पूर्ण केल्या गेल्या. मी काही न बोलता खोलीत गेले. खोलीत जाऊन फोनवरून बँकेचे स्टेटमेंट, कर्जाच्या पूर्ण डिटेल्सचे स्क्रीनशॉट काढले. दुसऱ्या दिवशी मी सरळ बँकेत गेले. बँकेतल्या मॅनेजरने माझा ID बघून माझी फाईल काढली. पण त्यांनी जी गोष्ट सांगितली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, "मॅडम, हे तुमच्या नावावरचे पहिले कर्ज नाही, तर तुमच्या नावावर अगोदरचे क्रेडिट पण घेतलं गेलं आहे." मी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, "काय? मी तर कधीच क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला नाही." त्यांनी कम्प्युटरची स्क्रीन माझ्याकडे फिरवली. त्यावर लिहिलेला पत्ता माझ्या सासरचा होता आणि मागच्या महिन्यांपासून त्यावरून जवळजवळ 2 लाखांची खरेदी केली गेली होती. माझे हातपाय थरथरायला लागले. लग्नानंतर माझी सगळी कागदपत्रं घरातच होती. म्हणजे कुणीतरी मला न कळता माझ्या माघारी कागदपत्रांचा वापर केला होता. बँकेतून बाहेर आले तेवढ्यात फोनवर नेहाचा फोन आला. मी रडत तिला सगळी हकीकत सांगितली. ती पण सगळं ऐकून हैराण झाली. ती मला म्हणाली, "सुषमा, आता हा फक्त घरातला मामला राहिला नाही, तर कायदेशीर मुद्दा झाला आहे. पण कुठलेही पाऊल उचलण्याअगोदर एक काम कर. आज घरी जाऊन घरात वाद घालू नकोस. फक्त बघ त्यांना किती विश्वास आहे की तू काहीही करणार नाहीस. कारण मला असं वाटत आहे की अजून सगळ्यात मोठे सत्य समोर यायचं बाकी आहे." आणि खरंच नेहाचे बोलणे सत्य झाले. मी संध्याकाळी घरी गेले तर हॉलमधून सासूचा आवाज आला. तशी मी दारातच उभी राहिले आणि मी माझ्या फोनचे रेकॉर्डिंग सुरू केले.
माझी सासू हसत मुलीला म्हणत होती की बरं झालं, आपली सून साधी सरळ आहे. तिला तर अजून पण समजलं नाही की तिच्या नावावर किती काय काय केलं आहे. आता तिचा पुढचा पगार पण येईल, मग गाडीचे डाऊन पेमेंट पण तिच्याच कार्डवरून करूया. त्या क्षणी मला समजले की आता खेळ पूर्णपणे बदलणार आहे. माझे हात थरथरत होते, पण यावेळी भीतीने नाही, तर यासाठी की माझ्याजवळ पुरावा होता. मी त्यांचं पूर्ण बोलणं फोनवर रेकॉर्डिंग केलं होतं आणि घरात येऊन सरळ माझ्या खोलीत गेले. त्या दिवशी घरातले सगळे लोक आरामात झोपले, कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की मी नेहमीसारखी शांत बसेन. पण दुसऱ्या दिवशी मी बँकेत जाऊन माझे खाते फ्रीज केले, क्रेडिट कार्ड ब्लॉक केले, एक तक्रारीचा अर्ज लिहून दिला की मला न कळता माझ्या कागदपत्रांचा चुकीचा वापर केला गेला आहे. बँकेतले मॅनेजर मला म्हणाले की या अर्जाची चौकशी सुरू झाल्यानंतर ज्या पण व्यक्तीने याचा वापर केला आहे त्याला उत्तर द्यायला लागेल. मी तिथून सरळ माझ्या माहेरी गेले आणि माझ्या बाबांना सगळी हकीकत सांगितली. ते फक्त मला एवढंच म्हणाले, बाळा, नातं वाचवणे चांगली गोष्ट आहे, पण स्वतःच्या मानसन्मानाला धुळीला मिळवून नाही. घरी आले तर घरातले सगळे हॉलमध्ये बसले होते. माझी सासू मला बघून हसून म्हणाली, सुषमा, उद्या तुझा पगार होईल ना? आपल्याला नवीन गाडीचे बुकिंग करायचं आहे. मी पहिल्यांदा न घाबरता उत्तर देत म्हणाले, कुठले बुकिंग होणार नाही, कारण माझ्या खात्यातून ₹1 पण तुमच्या मर्जीने निघणार नाही. एवढं ऐकताच आकाश रागात उठून उभे राहिले आणि म्हणाले, याचा काय अर्थ? मी माझा फोन त्यांच्या हातात दिला आणि बँकेत तक्रार केलेला अर्ज दाखवला आणि नंतर फोनमधले रेकॉर्डिंग चालू केले. त्यात माझी सासू आणि नणंद गाडीच्या डाऊन पेमेंटबद्दल बोलत होत्या. हॉलमध्ये शांतता पसरली. नंदेचा चेहरा उतरला. सासू काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द तोंडातून बाहेर येत नव्हते. तेवढ्यात मी अजून एक कागद टेबलवर ठेवला. तो बँकेचा रिपोर्ट होता. त्यात स्पष्ट लिहिले होते की माझ्या कागदपत्रांनी माझ्या परवानगीशिवाय कर्ज आणि क्रेडिट कार्ड घेतलं होतं. मी नवऱ्याच्या डोळ्यात बघून म्हणाले, मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून माझा फोन, माझी कागदपत्र, माझं नाव तुमच्या स्वाधीन केलं होतं. पण तुम्ही त्याच विश्वासाचा वापर माझ्या विरोधात केला आणि माझा विश्वासघात केलात. हे ऐकून आकाश पूर्णपणे तुटले आणि हळू आवाजात म्हणाले, सुषमा, माझ्याकडून चूक झाली. मी शांत स्वरात म्हणाले, आकाश, चूक ती असते जी नकळत होते. हे तर सगळं तुम्ही विचारपूर्वक केलं होतं. तेवढ्यात माझे सासरे, जे आत्तापर्यंत शांत बसून सगळं ऐकत होते, ते पहिल्यांदा माझ्या सासूला आणि नंदेला म्हणाले, आज जर सोनबाई पोलिसात गेली असती तर आपण कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलो नसतो. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, सुनबाई, या घरातल्या लोकांनी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. त्यांचं बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले, पण मी स्वतःला सावरत म्हणाले, बाबा, मला या घराला तोडायचं नव्हतं, तर माझी फक्त एवढीच इच्छा होती की मला ATM कार्ड नाही तर घरातला सदस्य समजलं जावे. आज याचे घरात कोणाकडे काहीच उत्तर नव्हते. त्याचवेळी आकाश त्यांच्या बहिणीला म्हणाले, यापुढे माझ्या बायकोच्या कमाईवर सगळ्यात पहिला हक्क तिचा स्वतःचा असेल आणि तुझ्यासाठी जे काही करायचं असेल ती मी माझ्या कमाईतून करेन. राधिकाने गपगुमान तिचा फोन आणि ब्रेसलेट टेबलवर ठेवले. सासूच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या दिवशी मला माझा पहिला पगार परत मिळाला नव्हता, पण त्यापेक्षा जास्त किमती गोष्ट परत मिळाली होती. ती म्हणजे माझा आत्मसन्मान. आणि कदाचित पहिल्यांदा त्या घरातल्या लोकांना समजलं होतं की सुनेच्या कमाईवर नाही तर तिच्या विश्वासावर हक्क असायला हवा.